सावर अरे म्हणा भाग 51. तुम्ही चालू लागला हा विश्वासही त्यांनी मला दिलेलाच आहे. पण त्यांनी मला इथे तुम्ही राहत आहात तेथे लिफ्ट नसून जिने आहेत, ऑपरेशननंतर तुम्ही जिन्याचा वापर करू शकणार नाही असे ते मला म्हणाले होते. तर मला असं वाटतं, असं बोलून पार्थ बोलायचा थांबला. सगळेच त्याच्या पुढं काय बोलणार याची वाट बघत होतेच. स्वराका थोडी थोडी शंका आलेलीच होती आणि तिला टेन्शनसुद्धा आलेलंच होतं. मी स्पष्टच बोलतो, पार्थ म्हणाला. तुम्ही सगळे कर्नाटकला शिफ्ट व्हा. त्याने बोलून मोठा श्वास घेतला, कारण हा खूप मोठा निर्णय होता आणि हा निर्णय त्याने खूप विचार करून घेतलेला होता, कारण त्याचं प्रेमच इतकं होतं की तो स्वराला दुखूही शकत नव्हता ना. तिच्या डोळ्यात, तिच्या बोलण्यात त्याला नेहमीच चंद्रकांत यांची काळजी बघितलेलीच होती. सर्वात मोठं आणि खरं कारण हे होतं की तो आता स्वरापासून लांब राहू शकतच नव्हता. खूप ओढ लागलेली होती त्याला तिच्याबद्दल. त्याला ती लवकरात लवकर स्वतःच्या जवळ हवी होती असं त्याला वाटत होतं. तिचं त्याचं समाधान होतं. पण इकडे त्याचं बोलणं ऐकून चंद्रकांत यांच्या चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव जमा झाले होते. त्यांनी एकदा स्वरांकडे बघितलं. तीही त्यांना अस्वस्थ वाटत होती. संगीताताईंकडे बघून त्यांना काही प्रॉब्लेम वाटत नसल्याचं त्यांना दिसून येतच होतं. संगीता म्हणाली, हो, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. त्या पुन्हा काही बाई बोलणार त्याआधीच. चंद्रकांत म्हणाले, तुम्हाला असं का वाटतंय की आम्ही तिकडं शिफ्ट व्हावं म्हणून? चंद्रकांत धीर नजर ठेवत म्हणाले होते. पार्थ म्हणाला, बाबा, मला समजतंय. तुम्हाला माझं हे बोलणं कदाचित पटेल सुद्धा नाही. पण एकदा माझं ऐकून तर घ्या ना, आणि मग तुम्हाला जे ठरवायचं आहे ते ठरवा. पार्थ आता चंद्रकांत यांच्या बाजूला उठत बसत बोलत होता. त्यांनी मान हलवत पार्थला बोलायला सांगितलं. स्वराचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तिच्या बोलण्यातून मला ते आकर्षाने जाणवतच आहे. तिला तुमची काळजी आहे हे पण मला कळतंय. आणि तिचं असं म्हणणं आहे की लग्नानंतर मी इकडं राहावं. पार्थ बोलून स्वराकडे बघू लागला होता. ती खाली मान करून उभीच होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड दडपण आलेलं दिसत होतं. पार्थचं बोलणं ऐकून चंद्रकांत ही स्वरांकडे बघू लागले होते आणि त्यांनी मोठा श्वास घेतला, कारण ती कर्नाटकला इतक्या लांब लग्न करून जाणार म्हटल्यावर त्यांनाही आतून भरून आलंच होतं. पण चंद्रकांत काही बोलणार त्याआधीच, बाबा, तुमचं ऑपरेशन झाल्यावर तुम्हाला जिने चढायला अलाउडच नाही आहे. त्यासाठी 3-4 महिने तरी लागणारच आहेत. डॉक्टर कामंडे तुम्हाला बोलले असतीलच ना. या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं ते. आणि प्लीज तुमचं उत्तर होकार असेल तरच मला आनंद होईलच. असं बोलून पार्थ नीट मागे टेकून बसला होता. चंद्रकांत म्हणाले, ठीक आहे, आम्ही सर्व विचार करतो आणि मग ठरवू आणि सांगू तुम्हाला तसं. असं बोलून ते गप्प बसले होते. पण संगीतांना बोलायचंच होतं. तुम्ही काही काळजी करू नका जावई बापू, सगळं ठीकच होईल. असं बोलून त्या पुन्हा दात दाखवू लागल्या होत्या. पण एक मात्र होतं, त्यांच्या या बोलण्याने ते वातावरण गंभीर झालेलं होतं ते आता थोडं निवडलेलंच होतं. बाबा, ते मला स्वरासोबत बोलायचं होतं थोडं. तर आम्ही थोडा वेळ बाहेर जाऊन येऊ का? असा पार्थ म्हणाला आणि पार्थने हातात घातलेल्या ब्रँडेड घड्याळांकडे बघत म्हणाला होता. पण त्याने विचारलं सुद्धा नव्हतं. सरळ ऑर्डर सोडली होती. संध्याला तर तिचे जिजू एकदमच भारी वाटत होते. चंद्रकांत यांनी एकदा सरांकडे बघून पार्थकडे बघितलं. चंद्रकांत म्हणाले, ठीक आहे, पण जास्त उशीर पण करू नका तुम्ही. असं म्हणत ते थोडे हसलेच होते, कारण त्यांना पार्थची स्वरासाठी असणारी ओढ जाणवली होतीच. थोडा वेळ गप्पा मारून झालं होतंच की इकडं पार्थने स्वरांकडे पाहिलं आणि त्याच वेळी स्वरानेही पाहिलंच. त्याने नजरेने तिला चल असा इशारा केलाच होता. त्याच्या नजरेचा इशारा समजून तिने देखील मान हलवत नकारमार्थिक मान हलवली होती. पण त्याच्या या नजरेची भाषा चंद्रकांत यांना समजली. तसे ते सुद्धा गालात हसले. स्वरा बेटा, जा बाळा, तुम्ही दोघे जाताय ना बाहेर. असं बोलून चंद्रकांत जाग्यांवरून काठी पकडत उठले होते. आता दोघेही मागे पुढे असे चालत खाली उतरलेलेच होते. पण ते सगळे मोकळ्या जागी येताच चालतील सगळे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्यावरून मजल्यावरून काही बायका खाली पाहू लागल्या होत्या. म्हणजे
चंद्रकांत त्यांच्या घरी हा कोण मोठा पाहुणा आलेला आहे त्या बघत होत्या. आणि जेव्हा तो पाहून गाडीत जाऊन बसला तेव्हा तर काहींची मन खुश सुद्धा होऊन गेली होती, तर काहींची मन जडून राख झालेलीच होती. सगळेच त्यांना गाडीत बसायला आलेले होते. पार्थने गाडीचा दरवाजा उघडून स्वराला आत बसायला सांगितलेलंच होतं आणि चंद्रकांत आणि संगीतांना येतो सांगून तोही ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. संध्याने कधी नाही ती दीदी दीदी करून स्वराला मिठी मारत बाय केलं. संगीताताईंचं तर काय मग, संध्या हवेत उडतच होत्या. मागे वळून तिरक्या नजरेने चाळीकडे बघतच होत्या की किती जण आणि कोणत्या मजल्यावरून आमच्याकडे बघत आहे म्हणून. आणि मग मुद्दाम हसत हात हलवत बाय करत होत्या. पण आता फायनली दोघांना त्यांच्या हक्कांचा वेळ मिळालेलाच होता, कारण आता गाडी रस्त्याला लागलेलीच होती. थोडं पुढं गेल्यावर त्याने गाडी एका बाजूला उभी केली. स्वराने गाडी उभी केल्याने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागली होती. त्याने तिच्याकडे स्थिर नजर करून पाहिलं आणि क्षणात तिला जवळ खेचत मिठी मारली होती. मिस यू असं म्हणत त्याने तिला जवळ ओढत मिठीत घेतलं. पण त्याच्या अचानक मिठी मारल्याने ती थोडी अवघडलेलीच होती, कारण तिने आज साडी घातलेली होती ना, आणि आता त्याचे हात तिच्या मागे उघड्या पाठींवर होते. ती काहीच बोलत नाही म्हणून त्याने तिला मिठीतून थोडं बाजूला केलं आणि तिच्याकडे बघत राहिला. तिची मान खालीच होती. त्याला कळालंच नाही हिला काय झालं ते म्हणून. पार्थ म्हणाला, हे काय झालं ग तुला? त्याने एक हात तिच्या गालांवर ठेवत तिला म्हणाला होता. तिने मानेनेच म्हणाली, मला काहीच नाही झालं म्हणून. मग त्यांना थोडी समजून आलेलंच असावं, कारण आता त्याने तिला बाजूला केलेलं होतं. तसं तिने मोठा उससा टाकला आणि सरळ होऊन बसली आणि तिची ही चळवळ पाहून तो गालातच असला. त्याच्या इतक्याशा स्पर्शाने ती किती मोहरुते हे जाणून तो अजूनच तिच्या प्रेमात पडलाच होता. पार्थ म्हणाला, कुठं जायचं आहे आपल्याला, सांगशील का? आणि आता असं बोलू नकोस की तुम्हीच ठरवा म्हणून, कारण तुला माझ्यापेक्षा जास्त माहिती असणार आहे ना. असं बोलून तो तिच्याकडे बघतच होता. ती विचार करत होती. स्वरा म्हणाली, येथे जवळच समुद्र आहे, तिथं जाऊयात का आपण? तिने हळू आवाजात त्याला म्हणाला होता. पार्थ म्हणाला, या, व्हाय नॉट. असं बोलून त्याने गाडी स्टार्ट केली आणि 20 मिनिटातच ते निळाशार अशा समुद्रावर पोचले होते. त्याने गाडी पार केली. त्याच्या सगळ्या हालचाली ती मनात भरून घेतच होती. त्या गणित तो अजूनच तिला आवडत चाललेलाच होता. ती गालात हसत एकटक त्याच्याकडे बघत होती, इतकी की तो समोर आला तरी नजर त्याच्याकडेच होती. जर असं बघितलंस तर आताच तुला कर्नाटकला घेऊन जाईल मी, असं म्हणून त्याने दोन्ही भुया वर उचलल्या. स्वरा म्हणाली, ते स्वारी निघायचं. तिने असं म्हणत त्याला पुढं जाऊया असा हाताने म्हणाली होती. ती फिरून पुढं जातच होती की त्याने तिचा हात पकडला आणि तसाच त्या खाऱ्या पण निळ्या दिसणाऱ्या पाण्याकडे तुला घेऊन गेला. आता वाळूतून चालताना आणि त्याचे हात एकमेकात गुंफून तिला आतून एक वेगळंच समाधान मिळालेलं होतं. आता पाण्याच्या लाटा दोघांच्याही पायाला स्पर्शून गेलेल्या होत्या. तसं तिनं त्याच्याकडे बघत स्माईल केली आणि तिची ती निरागस स्माईल पाहून तो एकटक तिच्या नजरेत बघू लागला होता. स्वरा म्हणाली, आपण अजून पुढं जाऊयात का, असं मला वाटतं. तिने पुढं काही मोठमोठे खळकाळ अशी दगडं पाहिली आणि तिला तिथपर्यंत जाण्याची इच्छा झाली होती. पार्थ म्हणाला, ओके. त्याने म्हणता तिने त्याचा हात सोडला आणि पडतच ती वाळू आणि लाटा उडवत तिथपर्यंत पोचली होती. अर्धी साडी पायापर्यंत भिजलेलीच होती, पण तिला त्याचं काही पडलेलं नव्हतं. पण तिच्या अशा हात सोडण्याने तो क्षणात घाबरलाच, जसं की आता समोर होती आणि क्षणात दूर सुद्धा निघून गेली. ती भावनाच त्याला नको होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.